नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 10वी इंग्रजी या विषयामधील ग्रामर मधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक की जो टॉपिक वारंवार परीक्षेमध्ये याच्या पाठीमागे विचारला गेलेला आहे तो म्हणजे WH क्वेश्चन, फ्रेम WH क्वेश्चन. तर कशा प्रकारे WH क्वेश्चन तयार करायचे आणि 1 मार्क आपण मिळवायचा हे मी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला सांगणार आहे. तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा अशी मी विनंती करतोय. तर या ठिकाणी फ्रेम WH क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये एक वाक्य दिलं जातं, त्या वाक्यामधील काही भागाला अंडरलाईन केली जाते आणि आपल्याला कंसामध्ये सूचना असते फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाइन्ड पार्ट ॲज अन आन्सर. म्हणजे अंडरलाईन केलेला भाग हा आपण तयार केलेल्या प्रश्नाचं उत्तर असला पाहिजे असा आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. तर या ठिकाणी बघूया आपण WH क्वेश्चन तयार करण्यापूर्वी आपण WH क्वेश्चनचं स्वरूप काय असतं, त्याचं स्ट्रक्चर काय असतं हे अगोदर 2 वाक्यामधून आपण समजून घेऊया. या ठिकाणी बघा, या बोर्डवरती आपल्याला 2 वाक्य आहेत. पहिलं आहे वेअर डू यू लिव्ह, हा WH क्वेश्चन आहे. WH क्वेश्चन काय म्हणायचं, या प्रश्नाची सुरुवात ही WH वर्ड या वेअर या शब्दाने झालेली आहे आणि हा प्रश्न आहे कारण का शेवटी क्वेश्चन मार्क आहे. तर या ठिकाणी याची रचना कशी असते बघा, हा WH शब्द, WH प्रश्नामध्ये पहिल्यांदा प्रथम WH शब्द असतो. त्यानंतर आपण जर पाहिलं तर हे डू हे हेल्पिंग वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद. त्याच्यानंतर यू हे सब्जेक्ट आहे, यालाच म्हणतात कर्ता. आणि लिव्ह हे या ठिकाणी मेन वर्ब आहे, म्हणजे मुख्य क्रियापद. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. म्हणजे कोणत्याही WH क्वेश्चनच्या म्हणजे प्रश्नाची जे स्वरूप आहे, जे स्ट्रक्चर आहे, ते नेहमी सुरुवातीला WH शब्द येतो, त्यानंतर हेल्पिंग वर्ब असते, त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच कर्ता असतो, नंतर शेवटी मुख्य क्रियापद म्हणजेच MV म्हणजेच मेन वर्ब. दुसरा आणखी एक वाक्य बघूया, व्हॉट इज युअर नेम. आता व्हॉट हा WH वर्ड आहे म्हणजे शब्द आहे, त्यानंतर इज हे वर्ब आहे म्हणजे हेल्पिंग वर्ब म्हणूया, त्यानंतर युअर नेम हे सब्जेक्ट आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे. आता या दोन्ही जर वाक्यांचा आपण जर विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की इथं हेल्पिंग वर्ब आलेला आहे, त्याचबरोबर नंतर सब्जेक्ट आलेला आहे, परंतु इथं मेन वर्ब आलेला आहे. म्हणजे काही वेळेस फक्त WH वर्ड, हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट असं इतकंच मर्यादित हा WH प्रश्न तयार होत असतो. तर थोडक्यात काय, तर महत्वाचं काय आहे की विदाउट वर्ब देयर इज नो सेंटेन्स. वाक्यामध्ये क्रियापद असणं अत्यंत आवश्यक आहे. हेल्पिंग वर्ब असू दे किंवा मेन वर्ब असू दे, यापैकी एक असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे स्ट्रक्चर काय आहे, सुरुवातीला WH वर्ड पाहिजे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब पाहिजे, त्यानंतर सब्जेक्ट आणि जर वाक्यामध्ये असेल तर मेन वर्ब. अशा प्रकारे या WH क्वेश्चन तयार करत असताना हे स्ट्रक्चर आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि आता या ठिकाणी एक 4 वाक्य दिलेत, या प्रश्नांचं हे प्रश्न आहेत असं समजूया, याचं आपल्याला WH क्वेश्चन तयार करायचं आहे. शी इज रीडिंग अ बुक, या ठिकाणी अ बुक या शब्दाला अंडरलाईन केलेला आहे. आपल्याला WH क्वेश्चन असा तयार करायचा आहे की या अंडरलाईन केलेला भाग आपण तयार केलेल्या प्रश्नाचं उत्तर असणे आवश्यक आहे. आता अ बुक म्हणजे वस्तू आहे, म्हणजे कोणता WH वर्ड यूज करावा लागेल सुरुवातीला आपल्या स्ट्रक्चर नुसार. पहिल्यांदा WH वर्ड आहे, अ बुक म्हणजे काय. सी इज रीडिंग अ बुक, ती पुस्तक वाचत आहे. पुस्तक हे उत्तर आलं पाहिजे, ती काय वाचत आहे. काय हा क्वेश्चन म्हणजे कायला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, व्हॉट. त्यानंतर या ठिकाणी सांगितलेल्या स्ट्रक्चर नुसार पुन्हा काय पाहिजे वाक्यामध्ये,
सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब कोणता आहे इज. हे इथलं इज आपण आहे असं घेऊया व्हॉट इज. त्यानंतर स्ट्रक्चर नुसार काय आहे पुन्हा दिलेल्या वाक्याचा सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे शी. हा सी घ्या व्हॉट इज सी. त्यानंतर मेन वर्ब जे शिल्लक आहे ते मेन वर्ब इथं जसं आपण लिहिलंय ते शेवटी घेऊया व्हॉट इज सी रीडिंग आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे अत्यंत सोपी पद्धत आपण या ठिकाणी WH क्वेश्चन तयार करू शकतो. हा 1 मार्काला 100% या वर्षी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे माझ्या अनुभवावरून मी सांगतो तुम्हाला. त्यानंतर दुसरं वाक्य आहे दे आर प्लेइंग अ फुटबॉल. या ठिकाणी अंडरलाइन आहे अ फुटबॉल. याला आपण क्वेश्चन करायचं आहे. हे उत्तर आलं पाहिजे. तर WH क्वेश्चन कसा तयार होईल दे आर प्लेइंग फुटबॉल. ते फुटबॉल खेळत आहेत. ते काय खेळत आहेत. काय म्हणजे व्हॉट. WH शब्द येतो व्हॉट. त्यानंतर स्ट्रक्चर नुसार WH शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे वाक्यामध्ये आर. व्हॉट आर. त्यानंतर स्ट्रक्चर नुसार हेल्पिंग वर्ब नंतर काय पाहिजे दिलेल्या वाक्याचा सब्जेक्ट. व्हॉट आर दे. दे सब्जेक्ट आहे ते दिला व्हॉट आर दे. त्यानंतर मेन वर्ब प्लेइंग. व्हॉट आर दे प्लेइंग. आणि लक्षात घ्या शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. क्वेश्चन मार्क नाही दिला पूर्ण वाक्य बरोबर असून सुद्धा मार्क दिला जात नाही हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर तिसरं वाक्य आहे राम हॅज फिनिश्ड हिज होमवर्क. राम हॅज फिनिश्ड हिज होमवर्क. रामने त्याचं काम पूर्ण केले. तर अंडरलाइन आहे राम. राम आपण तयार केलेल्या प्रश्नाचं उत्तर आला पाहिजे. म्हणजे हा व्यक्ती आहे. व्यक्ती म्हटल्यानंतर कोणता WH वर्ड आपल्याला यूज करावा लागेल हू. म्हणजे कोण कोणी. पहिल्यांदा WH वर्ड हू. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद हॅज. हू हॅज. मेन वर्ब हू हॅज फिनिश्ड. पुन्हा कॉम्प्लिमेंट इतर भाग हिज होमवर्क. आता या ठिकाणी राम हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्टच आपल्याला उत्तर पाहिजे म्हणून या ठिकाणी ते सब्जेक्ट आलेला नाही. त्यानंतर 4 आहे मेरी कॉम हॅज ओन मेनी मेडल्स. मेरी कॉम यांनी अनेक मेडल्स जिंकलेत. तर याचंही उत्तर आपल्याला अत्यंत सोप्या पद्धतीने देता येईल. व्यक्तीचं नाव आहे हू हॅज ओन मेनी मेडल्स. तर अशा प्रकारे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. तर अशा प्रकारे आपण दिलेल्या वाक्यामध्ये जो अंडरलाइन केलेला भाग आहे तो आपण तयार केलेल्या प्रश्नाचं उत्तर असला पाहिजे. अत्यंत सोप्या पद्धतीने WH क्वेश्चन तयार करू शकतो. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की या वर्षी परवा दिवशी गुरुवारी याच्यावरती क्वेश्चन हा नक्कीच विचारला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलं की कशा प्रकारे WH क्वेश्चन तयार करता येतो. आता आपण WH शब्द आणि त्याचे मराठीतले अर्थ हे पण पाहूया. बघा या ठिकाणी व्हॉट WHAT व्हॉट म्हणजे काय म्हणजे एखादी वस्तू. याबद्दल जर आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहिजे असेल तर काय ने सुरुवात करायची आपल्या प्रश्नाची. हू म्हणजे कोण. व्हेन म्हणजे केव्हा. जर अंडरलाइन केलेला भाग जर टाइम असेल वेळ असेल तर व्हेन ने सुरू करावा लागेल. व्हेअर म्हणजे कोठे. जर अंडरलाइन केलेला भाग जर ठिकाणाचा बोध होत असेल प्लेस सांगत असेल तर व्हेअर ने आपल्या WH प्रश्नाची सुरुवात झाली पाहिजे. नंतर विच म्हणजे कोणता म्हणजे विच म्हणजे एखादी वस्तू असेल विच पेन विच बॉक्स विच बॉल अशा प्रकारे.
त्यानंतर हाव म्हणजे कसे, एखादी क्रिया घडून गेलेली आहे कशी घडली याचं वर्णन असेल अंडरलाईन केलेल्या भागामध्ये, तर त्या प्रश्नाचं सुरुवात हाव या डब्ल्यूएच वर्डने सुरू करू शकतो. त्यानंतर हाव मेनी म्हणजे किती, जर समजा संख्या दिलेली असेल तर हाव मेनीने सुरू करावं लागेल. त्यानंतर व्हाय म्हणजे का, हाऊ मच म्हणजे सुद्धा किती, म्हणजे अनकाउंटेबल असतील तर हाऊ मच ने सुरुवात करायची. म्हणजे ज्या गोष्टी आपण 1 2 3 4 याच्यामध्ये मोजू शकत असेल तर त्याला काउंटेबल म्हणायचं. आणि जे लिक्विड्स असतात, पदार्थ जे असतात, सबस्टन्सेस असतात की ज्याच्याला आपण 1 2 3 मध्ये मोजू शकत नाही, त्याला अनकाउंटेबल म्हणायचं. काउंटेबल जर नाउन असतील तर हाऊ मेनीने सुरुवात करायची, अनकाउंटेबल असतील तर हाऊ मच ने सुरुवात करायची. तर अशा प्रकारे आपण डब्ल्यूएच वर्ड आपण त्याचे अर्थ लक्षात घेऊन आपण यूज करायचे आहेत. आता यानंतर जो पुढचा जो भाग आहे, शेवटचा भाग आहे या टॉपिक मधला, तो म्हणजे वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर डब्ल्यूएच क्वेश्चन तयार करणे. कसं तयार करायचं, जर दिलेल्या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर कसं तयार करायचं, तर मी 3 उदाहरण दिलेले आहेत, साधी सोपी 3 उदाहरण आहेत. त्याच्यातून आपल्याला कुठलंही टेक्स्ट बुक मधलं वाक्य येऊ देत, तुम्हाला लगेच सोडवता येणार याची मला खात्री आहे. आता बघा, आय लिव्ह इन पुणे, अंडरलाईन केलेला भाग जो आहे तो इन पुणे, म्हणजे पुणे हे काय आहे, ठिकाणाचं नाव आहे. म्हणजे कोणत्या डब्ल्यूएच वर्डने सुरू होणार, ठिकाण म्हटल्यानंतर व्हेअर म्हणजे कोठे, ठिकाण, प्लेस. तर पहिला या ठिकाणी सुरुवात करूया, डब्ल्यूएच वर्ड येतो व्हेअर. जर आता आपल्या स्ट्रक्चर नुसार काय आहे की डब्ल्यूएच शब्दानंतर हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे, परंतु आपण इथं पाहिलं की डब्ल्यूएच वर्ड हेल्पिंग वर्ब नसेल तर काय करायचं. आता इथं हेल्पिंग वर्बच दिलेलं नाही, तर आपण काय करायचं, अत्यंत साधं सोपं आहे. वाक्यामध्ये आपण डू, डज किंवा डीड यापैकी एक योग्य सहाय्यकारी क्रियापद यूज करायचं आहे. आता डू कधी वापरायचं, डज कधी वापरायचं, डीड कधी वापरायचं, या दिलेल्या 3 वाक्यातून आपण समजून घेऊया. आता आय हा सब्जेक्ट आहे, इथं आपण बघितलं. लिव्ह हे मेन वर्ब आहे, परंतु क्रियापदाचं कोणतं रूप आहे, लिव्ह हे पहिलं रूप आहे. फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब हे क्रियापदाचे पहिले रूप आहे. आणि मग जेव्हा क्रियापदाचे पहिले रूप येते त्याला कोणताही यस, इएस अशा प्रकारचा सफिक्स म्हणजेच प्रत्यय नसतो, तेव्हा आपण काय वापरायचं, डू वापरायचं. मग क्रियापदाला लिव्ह आहे, त्यानंतर आपण डू हे सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर सब्जेक्ट आय घ्यायचा, वेअर डू आय, त्यानंतर मेन वर्ब आहे असं, वेअर डू आय लिव्ह आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे वाक्यामध्ये क्रियापदाचे म्हणजे मेन वर्बचे पहिले रूप आलेलं आहे, त्याला कोणताही प्रत्यय नाही. प्रत्यय कोणता लागत असतो वर्बला, यस किंवा इएस, इथं कोणताही प्रत्यय नाही. असं असेल तेव्हा डू हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं, पुन्हा कर्ता घ्यायचा, पुन्हा मेन वर्ब आणि शेवटी क्वेश्चन मार्क. त्यानंतर पुढे आपण बघूया, ही लिव्हज इन पुणे. पुणे आहे, अर्थातच प्लेसचा उल्लेख होतो म्हणून वाक्याची सुरुवात व्हेअर या डब्ल्यूएच शब्दाने होते. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद नाहीये, सहाय्यकारी क्रियापद नाही म्हटलं की मेन वर्ब कडे बघायचं, त्याचं रूप कोणतं आहे बघायचं. आता लिव्हज आहे, या क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे. आणि जेव्हा सहाय्यकारी क्रियापद नसेल आणि मुख्य क्रियापद असेल आणि त्याला यस किंवा इएस प्रत्यय लागलेला असेल तेव्हा डजचा वापर करायचा, डजचा वापर करायचा, वेअर डज. त्यानंतर सब्जेक्ट, वेअर डज ही. त्यानंतर लिव्ह मूळ रूपात लिहायचं, फर्स्ट फॉर्म मध्ये मेन वर्ब लिहायचं, हे लिव्हज लिहायचं नाही, त्याचा यस किंवा इएस प्रत्यय काढून टाकायचा. वेअर डज ही लिव्ह.
त्यानंतर शी लिव्ड इन पुणे, वाक्याची सुरुवात वेअर ने. त्यानंतर हे लिव्ड आहे, मेन वर्ब आहे लिव्ड. ह्या क्रियापदाचं मेन वर्ब आहे, क्रियापदाचे दुसरे रूप आहे. आणि क्रियापदाचे दुसरे रूप असते तेव्हा डीडचा वापर करायचा. म्हणजे क्रियापद भूतकाळामध्ये असते तेव्हा डीड वापरायचा. वेअर डीड. पुन्हा दिलेल्या वाक्याचा सब्जेक्ट वेअर डीड सी. आणि मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं. इथंच बरेच विद्यार्थी चुकतात, लिव्डच लिहितात, डबल भूतकाळ होईल. मेन वर्ब जे आहे ते फर्स्ट फॉर्म मध्ये लिहायचं. वेअर डीड सी लिव्ह आणि क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपणाला सहाय्यकारी क्रियापद जरी नाही दिलं तरी डू, डज आणि डीडचा वापर करून आपण डब्ल्यूएच क्वेश्चन तयार करू शकतो. आणि 1 मार्क 100% मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, या वर्षी म्हणजे परवा दिवशी नक्कीच डब्ल्यूएच क्वेश्चन वरती प्रश्न असणारच.